सुरुवातीलाच बातमी मुंबईतून भाजपा आणि शिवसेनेच्या गोटातून मुंबईमध्ये भाजपा शिवसेनेचं अखेर ठरलेलं आहे। भाजपा 137 जागांवर लढणार आहे तर शिवसेना 90 जागांवर लढणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये जागा वाटपावरून अनेक बैठका पार पडल्या। शिवसेनेनं 100च्या वर जागा मागितल्या होत्या तर भाजपा 150 जागांवर ठाम होती। मात्र अखेर ठरलेलं आहे भाजपा 137 जागांवर लढणार आहे तर शिवसेनेला 90 जागा भाजपानं सोडलेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी या जागा वाटप भाजपा आणि शिवसेनेमध्ये झालंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत। शुभम, अखेर जागा वाटप झालेलं आहे, भाजपा 137 आणि शिवसेना 90 जागांवर लढणार आहे। शिवसेना खरं तर 100 पेक्षा अधिक जागा मागत होती, मात्र 90 जागा त्यांना सोडलेल्या आहेत। अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, खरं बोलायला गेलं तर अखेरकार शेवटच्या दिवशी तरी हा वाद सुटलेला आहे, मिटलेला आहे असं म्हणण्यास हरकत नाही। कारण की अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्हीमध्ये जे आहे जागा वाटपावरनं चांगल्याच बैठका रंगल्या होत्या, चांगले स्पेस जे आहे ते निर्माण झाले ते। पण अखेरकार ही गोष्ट सांगायला आता वेळ आलेली आहे की मुंबईमध्ये आता शिवसेना शिंदे गट 90 जागा लढणार आहे आणि भारतीय जनता पक्ष 137 जागा लढणार आहे। अर्थातच शिवसेना शिंदे गटाकडून सर्वप्रथम 125 जागांची मागणी करण्यात आली होती, पण त्यानंतर मात्र शिवसेनेचा पदरी फक्त 79 जागा पडल्या होत्या। पण आजच्या झालेल्या 7 ते 8 तासाच्या बैठकांमध्ये कुठेतरी शिवसेनेने आपल्या पदरी 90 जागा पाडून घेतलेल्या आहेत, तर 137 जागा हे भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये लढवणार आहे। इतकंच नव्हे तर भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टीला देखील काही जागा सोडणार आहेत आणि साधारणतः 10 ते 12 जागा हे आरपीआयला जाऊ शकतात, रामदास आठवले यांच्या पक्षाला जाऊ शकतात। नेमकं भारतीय जनता पक्ष आता रामदास आठवले यांच्या पक्षाला किती जागा देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण यापूर्वी 90 जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेला जाताना दिसून येत आहेत आणि अर्थातच या आधीचे सिटिंग नगरसेवक होते शिवसेनेचे, त्यांची देखील संख्या एवढीच होती। जी, मात्र शुभम, 90 जागांवर शिवसेना समाधानी आहे का? शिवसेनेच्या नेत्यांची यावर काय प्रतिक्रिया आली आहे? अर्थातच 125 जागांची मागणी केल्यानंतर पदरी 90 पडलेली आहे आणि 90 वरच आता सेनेला थांबावं लागेल। याबद्दल आता इथून पुढे बंडखोरी होऊ शकते किंवा मग काही नाराज असलेले पक्षांतर देखील करू शकतात, याबद्दल काही वाद नाही। पण अर्थातच उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। नेमकं आता शिवसेनेतील ते इच्छुक उमेदवार नेमकं काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर अखेर भाजपा आणि शिवसेनेचं मुंबई महानगरपालिकेमध्ये ठरलंय। भाजपा 137 जागांवर लढणार आहे तर शिवसेनेला भाजपानं 90 जागा सोडलेल्या आहेत। सुरुवातीला 100च्या वर शिवसेनेची मागणी होती, मात्र 90 जागांवर शिवसेनेला आता समाधान मानावं लागलंय।